वसई विरार परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। चौथ्या दिवशी देखील पावसाची बॅटिंग सुरू आहे आणि अनेक भागात पाणी साठलेलं आहे। सुरुवातीची दृश्य जर बघितलं तर सातिवली रोड परिसरातील आहे। सातिवलीचा हा मुख्य रोड आहे। हा मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणारा रोड आहे आणि दोनही बाजूला मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने पाण्यातून वाट काढत हे गाड्या चाललेल्या आहेत। तर ही दृश्य जर आपण पाहिली तर रेंज ऑफिस नाका परिसरातील आहेत। रेंज ऑफिस नाका परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे आणि लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झालेले आहेत। तर तिसरी दृश्य जर आपण पाहिली तर ही गाश कोपरी गावाची आहेत। कोपरी गावाचा रस्ता देखील मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेलेला आहे, लोकांचे हाल आहेत। तर दुसरीकडे पालिकेचे आयुक्त BP पृथ्वीराज हे स्वतः कंट्रोल रूममध्ये पोहोचलेले आहेत। कंट्रोल रूममधून बसून ते आढावा घेतात, कारण अनेक ठिकाणी पाणी भरलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नाही। त्यामुळे कंट्रोल रूममधून आढावा घेत मदत पाठवण्याचं काम करतात। वसई विरार महानगरपालिके महापौर राजू पाटील ते देखील विरारला रस्त्यावर उतरलेले आहेत। कशा प्रकारे पाणी साठलेलं आहे, पुऱ्याचा जकात नाका आहे तिथे देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे। बोळिंज नाका आहे तिथे देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे। एकीकडे गास रोड देखील मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेलेला आहे आणि लवकरच सनसिटी रोड देखील पाण्याखाली जाऊ शकतो। त्यामुळे वसई विरार परिसरामध्ये लोकांचे हाल बेहाल झालेले आहेत असं म्हणत चुकीचं ठरणार नाही, कारण रात्रभरापासून पावसाची बॅटिंग सुरू आहे। पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही आणि असाच पाऊस जर सुरू राहिला तर लोकांच्या घरात पाणी जाण्यासाठी वेळ लागणार आहे। तर दुसरीकडे राजिवली परिसरात अनेक चाळींमध्ये पाणी घुसलेलं आहे। नालासोपाराच्या जी सकल भाग आहे गालानगर परिसरात त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे अक्षरशः लोकांचे हाल बेहाल झालेले आहे। लोक अनेक दिवसापासून पावसाची वाट पाहत होते। एकीकडे पाऊस महिनाभर लेट आला, पण थेट अशी पावसाची बॅटिंग सध्या सुरू आहे। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई। अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे 2 दिवस आणि आज तुम्ही बघितलं असेल का या रस्त्याच्या दोन्ही बाजूला 4 फुटाची मोठी गटार आहे। पाणी त्याच्यातनं जाते तरी देखील अति पाणी असल्यामुळे थोडंसं रोडवर पाणी आलेलं आहे। काही ठिकाणी 1 फूट आहे, काही ठिकाणी 6 इंच आहे। वसई विरारच्या अनेक भागामध्ये जिकडे मोठ्या प्रमाणामध्ये स्लोप आहे, डोंगरावरनं पाणी जोरात येते आणि वैतरणा खाडीचं पाणी वरती आल्यामुळे त्याचा डिस्चार्ज थोडासा स्लो झालेला आहे। त्यामुळे नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की शक्यतो घराच्या बाहेर पडू नका आणि काही इमर्जन्सी काम असेल तर निश्चित आपत्कालीन व्यवस्थापनाच्या नंबरवर संपर्क साधा। आमचे आयुक्त असतील, उपमहापौर असतील, आमचे स्थायी समिती सभापती असतील, विरोधी पक्षनेते असतील, सभागृह नेते असतील किंवा सर्वच नगरसेवक हे विभागामध्ये आता कामाला लागलेले आहेत। कालपासून दिवस रात्र चालू आहे की नागरिकांच्या अनेक ठिकाणी समस्या आहेत। जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे तर ते काढण्याचा प्रयत्न चालू आहेत आणि ज्या विभागामधून ट्रॅफिक करायचं त्या ठिकाणी देखील वाहनांची सोय करणं सुरू आहे। इकडे आता बस सेवा जी आहे ती चालू राहावी यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। अनेक ठिकाणी सक्शन मशीन जे आहे त्या लावणं गरजेचं होतं, मात्र कुठेही लागलेलं दिसत नाही। बघा, सक्शन मशीनचा तसा फायदा होणार नाही या इकडे, कारण इकडे पाणी काढून टाकायचं कुठे तर सगळ्या ठिकाणी जी वैतरणा खाडीची पातळी वरती आलेली आहे त्यामुळे डिस्चार्ज स्लो झालेला आहे। तुम्ही आता इकडे बघितलं असेल का दोन्ही बाजूला 4 फुटाची गटार आहे, ती देखील भरलेली आहे, म्हणजे मोठी गटार असून देखील भरलेली आहे। तर या पावसावर पाण्यावर जातीने प्रशासन आणि आम्ही सर्वच जण लक्ष ठेवून आहेत। नागरिकांना एकच विनंती आहे, शक्यतो घराच्या बाहेर पडू नका, गरज असेल तरच बाहेर पडा।